वर्ष झालं ना. किती दिवस तुम्हाला सहकार्य पाहिजे? किती किती दिवस करणार आहेत? 1 वर्ष झालं ना तेच काम करताय. काम किती दिवस असतं? 4-8 दिवस. वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर. इतके दिवस थोडं काम चालू असतं. तुम्हाला तातडीनं लगेच या 2-3 दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागण्याची करावी लागणार आहे. नुसतं मराठी तुम्हाला माफ नाही करणार आता. फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची तातडीने या 2-4 दिवसाच्या आत अंमलबजावणी केली पाहिजे. नोंद सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांच्या सगळेस्वाऱ्यांनी ओबीसी जात प्रमाणपत्र द्या अशी तुमची मागणी आहे. तसंच हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅजेटची तुमची मागणी आहे. तर मुख्यमंत्री म्हणाले की पॉझिटिव्ह वक्तव्य केले. जस्टिस शिंदे आणि शुक्रे समिती काम करत आहे. जर त्यांनी सगळे सोयरीका गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला तर आपली प्रतिक्रिया काय आहे? सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तातडीने पाहिजे. लगेच या 4-2 दिवसाच्या आत ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे. 3ही गॅजेटसुद्धा हे 2-4 दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे. लगेच या 2-4 दिवसाच्या आतच. मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे 2-3 दिवसाच्या आत. ही सरकारची जबाबदारी. ज्या 8-9 मागण्यात या 2-3 दिवसाच्या आत सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी. राजकीय भाषा मी बोलत नाही. त्यानंतर मला त्या वळणावर जायला लावू नका फडणवीस साहेब, आणि मला भागही पाडू नका त्या वळणावर जायला. या 2-3 दिवसाच्या आत 2-4 दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. नुसता येता काळ तुम्हाला अवघड असणार आहे 2024साठी. 4 दिवस 4 दिवसांनी अंमलबजावणी 4 दिवसाच्या आत असं करावी म्हणतात. हा 4 दिवसात झालंच पाहिजे तो इशारा आहे का, किंवा त्याच्यानंतर काय? मला राजकीय भाषा बोलायचीच नाही. त्यामुळे ह्या 2-3 दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागणीची. कायदेशीर आहेत, कायद्यात चौकटीत टिकणाऱ्या आहेत. मराठा आणि कुणबी एक हे 83 क्रमांकाला आहे. त्याची फक्त अंमलबजावणी करायची. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढलेली आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची. ज्याची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे. 3ही गॅजेट हैदराबादसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट ते लागू करायचे. हे 2-3-4 दिवसाच्या आत होऊ शकतं. सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस मागं घ्यायच्यात. ह्या 3-4 दिवसाच्या आत होऊ शकतं. हे होऊ शकतं. शिंदे समिती काम करत नाही आहे. रेकॉर्ड तपासण्याचं कामसुद्धा सुरू होऊ शकतं. फडणवीस साहेबांनी सांगितलं तर. EWSमधून पोरांनी अर्ज भरलेले आहेत. त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत. फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते EWSमधून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना न्याय मिळू शकतो. ज्या 9-10 मागण्या दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी 2-4 दिवसाच्या आत ह्या 2-3 दिवसाच्या आत सरकारनं तातडीनं करावी. आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं. कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली. आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, बोलणार पण नाहीत. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आता फडणवीसांना संधी आहे. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. नसता दोषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणार आहे असा मराठा समाज आता ठरवणार आहे. कारण संधी दिलेली असतानाही करत नाही, याचा अर्थ मराठ्यांचं वाटोळं व्हावं हे फडणवीसांना वाटतं. मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ नये, मराठ्यांविषयी दोष आहे. अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस. गरिबांवर, मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे. म्हणून फडणवीस साहेबांनी संधी घ्यावी. ही दिली संधी, याचा फायदा उचलून मराठ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी फडणवीस साहेबांनी करावी. आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही. आणि एक शब्दसुद्धा मी ह्या 5-7 दिवसात राजकीय बोलत नाही.
मला त्या वळणावर नेऊ नका. मी जर त्या वाट्यावर आलो, तुम्ही जर नाही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली, तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाड्या कशा झाल्या, उभा कसे केले, निवडून कसे आणले, मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने वाटोळं का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून. अल्टिमेटम शेवटचं ते त्यांनी ठरवायचं. त्यांना काय वाटतंय, ही संधी वाटती का ह्या संधीचं सोनं करायचं, काय वाटतं हे त्यांनी ठरवावं. अर्थ त्यांनी काढावा. आता मला माहीत नाही अर्थ. आम्ही प्लेन आहेत, एकदम प्लेन. आम्ही सरळ आहेत, प्रामाणिक आहेत की त्यांना संधी दिली. आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला काय बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही. त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता मला राजकीय वाटावर फडणवीस साहेबांनी जाऊ देऊ नये. त्यांना दिलेली संधी, जो फायदा करतो, समाज उघड्या डोळ्यानं बघतो, आपला फायदा कोणी केला. त्यांनी त्यांचं आता ठरवायचं काय करायचं. फिरून माझ्या नावाने 2024ला बॉम्बलायचं नाही, हे काय झालं. तुम्हाला सगळे सोयऱ्या संदर्भात आश्वासन दिलं होतं, मात्र तुम्हाला त्यांनी असं देखील म्हटलं होतं की काय काय प्रक्रिया होती तुम्हाला सांगितलं जाईल, मात्र तुम्हाला काही सांगितलं गेलं आहे का? काय सांगा आता, किती दिवस प्रक्रिया सांगता नुसती. प्रक्रिया सांगता किती दिवस, त्याला काही लिमिट असते का नसते. इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकाला, मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झालात म्हणून. प्रक्रिया सुरू आहे, 7-7 महिने प्रक्रिया असते का. हा झुलवण्याचा प्रकार आहे का? अहो मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला. या 2-3 दिवसात सगळे विषय मार्गी लावाय, 2-4 दिवस. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा 2-4 दिवसात. जास्त नाटकं करायची नाही. प्रक्रिया चालू येईन, वाचित होतं, अभ्यास सुरू येईन, हरकती आल्यात, हे बघतो ते बघतो, केसेचं तेच पोलिस बघतेत, आमकं बघतेत. नाटकच नाही करायची. काम सुरू येईन, कुठं झोलाझोलीत व्हायचं नाही. या 2-4 दिवसाच्या आत सगळा तुकडा पाडायचा अंमलबजावणीचा. दिली संधी, तिचं फडणवीसांनी सोनं करायचं. नसता मी जर रस्त्यावर आलो ना, मी जर राजकीय वाटावर जर आलो, त्या रस्त्यावर आलो, खेळ खालाच तुमचा. मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचे. पाटील, मराठा समाजाकडून आशा पण निर्माण झाल्या होत्या की 17 सप्टेंबरच्या दिवशी मराठवाड्यातल्या तरी आरक्षण दिलं जाईल असं म्हणजे वाटत होतं. मराठा समाज येड्यात काढीत येत रे, येड्यात काढीत येते लोकाला. मराठ्यांचं असं नुसतं म्हणायचं देऊ, धनगर बांधवांचं असं नुसतं देऊ, नुसते नादी लावित येते सगळ्या जातीला आणि येड्यात काढीत आणि सत्ता भोगीत. सगळ्या 18 पगड जातीला येड्यात काढीत येते. त्यांनी काही मागण्या केल्या, मुसलमानांनी काही मागण्या केल्या, दलितांनी काही केल्या की येड्यात काढणार फक्त. हो हो म्हणणार उद्या परदिशी, हे येड्यात काढतात फक्त. गोरगरीब ओबीसीच्या काही मागण्या आहेत, फक्त येड्यात काढणार आहे. शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, नुसतं येड्यात काढणार हे लोक. नुसतं पागल समजणार आणि सत्तेवर जाणार. ह्यावेळेस सुट्टी नाही. आता मी म्हणून सांगतो, मला राजकीय भाषा बोलायची नाही आहे. आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही. तुम्ही नाही दिलं तर 2024ला माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही. हे काय झालं मग उद्ध्वस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर, कोणाचं ठेवणार नाही. आयुष्यात कवा पश्चाताप आला नसेल, इतका भयान पश्चाताप येईल तुम्हाला. म्हणून फडणवीस साहेबाला संधी, आमच्या मागण्या या 2-4 दिवसाच्या आत सगळी अंमलबजावणी करून टाका. ते राजकारण तुमचं तुम्हाला लक लाभ. जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्यानं बघतो, आपला फायदा कुणी केला. नंतर बॉम्बलायचं नाही. चला, धन्यवाद. मुख्यमंत्री असं काल म्हटले की मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करा असं देखील म्हटले. सरकारची जी भूमिका आहे ती सहकार्याची आहे आणि आंदोलकांनी देखील सहकार्य केलं. भारतात अशी जात नसल की जिने वर्षभर सरकारला सहकार्य केलं, ती मराठा जात आहे. वर्ष झालं सहकार्य करतोय आम्ही. आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत, आम्हाला पण काहीतरी मर्यादा आहेत. आमच्यावर काही जबाबदारी समाजाची. तुम्हाला वर्ष झालं मदत करतोय आम्ही, सहकार्य करतोय. तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल, कोणती सत्ता चालवता तुम्ही आणि कशाला चालविता ती, कशाला चालविता ती. 1 वर्ष झालं सहकार्य करतो. उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की 1 वर्ष झालं सारखं आंदोलन सुरू आहे. वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिलासुद्धा लाखांना रस्त्यावर आहेत, कोटींना समाज रस्त्यावर आहे. लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की 1 वर्ष आंदोलन सुरू आहे आणि आपण काहीच करू शकणार. त्यांना मनानेच लाज वाटली पाहिजे. आमचं सहकार्यच आहे. सहकार्य किती दिवस करायचं, 2-4 दिवसाच्या आत विषय मार्गी काढा सगळे. तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो फडणवीस साहेब, सगळे विषयाची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री असं म्हटले की आमचं पोटात येत आणि वोटात येत असं नाही. दिलेला शब्द पाळणार, कायद्याच्या चौकटीत बसणार
मुख्यमंत्र्यांच्या पोटात काही नाही वाटात काही नाही म्हणता येत नाही ध्येय तेच आम्ही म्हणतोय म्हणून तर वर्षभर सहकार्य केलं. आता किती दिवस आल्या ना निव जवळजवळ तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतोय याचा अर्थ मराठा संपवावा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत. फडणवीसांचं ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवावाच असं नाही ना. आम्ही तुम्हाला सहकार्य वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजच मराठ्याचा संपवून टाकावं सगळा फडणवीसचं ऐकून असं नाही ना होत कधी. शंभूराज देसाईंनी हैदराबाद गॅजेटच्या सर्टिफाईड कॉपी ज्या आहेत त्या मागवल्यात आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकार जी आहे ती कार्यवाही काम चालू आहे असं ग्वाही त्यांनी दिली. काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही? मुरुम आणून टाकायचं का तुम्हाला काही? काम चालू म्हणजे काय? आम्हाला हे 2-4 दिवसाच्यात आमचे विषय संपवा. बाकीचं काम आहेत ना आम्हाला. आमच्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी 2-4 दिवसाच्यात संपवा. काम सुरू येईन, छाननी सुरू येईन, सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू येईन, हर कधी बघणं चालू आहे ते नाटकत नाही सांगायचं. 2-4 दिवसात विषय संपवा. हे 2-3 दिवस जाऊन देऊ नका जास्त. 2-3 दिवसाच्यात ते आता बघू नसताचं बघू नावीलाज आहे त्याला. 2-3 दिवसाच्यात आमचे विषय संपवा. हा 6वा उपोषण आहे, हा आरपारची लढाई म्हणते. चालूच आहे. मी आता राजकीय शब्द वापरणार नाही. मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेले नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या आता. हां शेवटची संधी का त्यांना? मी काय आता दिली ना. मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही केलं नाही. एक सुद्धा 4-5 दिवसात दाखवा मला. एक केलं नाही. राजकीय भूमिकाबद्दल बोललो नाही. मी आता फडणवीसांना संधी दिली. तुम्ही द्या तुमचा फायदा होईल. तुम्हाला द्यायचंच नाही फायदे कसं काय करील समाज? तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे, आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला. हे 2 विषय म्हणता ना तुम्ही. तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कसं काय होईल? तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतंय ना कोणी फायदा केलाय. आणि राजकीय भाषा तोंडात ते म्हणताय तर बंद केली मी ती. द्या आता या 2-3 दिवसाच्यात सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता नाही केलंय तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ. 2024ला काय झालं म्हणून. इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला. हो कारण मराठ्याचे पोरं आता गप नाही बसू शकत. 2024ला कार्यक्रमच लावणार मराठ्याचे पोरं खानदानी अवलाद येते. तुम्हाला कळन मराठ्याचे पोरं काय चीज आहेत आता 2024ला. नाही ते 2-3 दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याची अंमलबजावणी करून टाका. राजकारण तुम्हाला लक लाभ. तुम्ही सरकारला 4 दिवस देत आहे. 4 दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाही तुम्ही राजकीय भूमिका घेणार? नाही माझं उपोषण सुरू आहे. माझं उपोषण सुरू आहे. मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही. मी राजकीय कसलीच भाषा त्यांनी मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार नाही. हां पण त्याच्यानंतर मग नीटच करणार. मग ज्यांच्या खुमखुम्या आहेत ना सगळ्याच्याच नीट करणार. मग सरकारी आंदोलनं कोणाकोणाचे त्यांच्या बी खुमखुम्या नीट करणार. मग मी सगळ्यांच्याच करणार. मग आता कोणावरच बोलत नाही सध्या. सगळ्याचा हिशोब करतो. मग गिरीश महाजन बोलले की सभ्य सोयरे कायदा हा कायदा टिकणार नाही. मला बोलायचंच नाही म्हणलं ना. मी राजकीय भाषाच बोलणार नाही. कोणी उद्या कालपासून माझ्यावर काय टीका केला मी कोणाला उत्तर देत नाही. 4-5 दिवस झाले मी एक शब्दसुद्धा वापरत नाही. एक सुद्धा. मी सरळ भूमिका ठेवलेली. आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. ती जर नाही केली तर पुढं 2024ला माझ्या नावाने आरडायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसलं. तुमच्या सगळ्यांचे गणितं फेल करणार. फडणवीस किती गणितं लावू द्या सगळे गणितं फेल करणार. कोलमडून टाकणार सगळं. त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही. मला समाजाला राजकारणात जायचं नाही. फडणवीस साहेबांनी आमचा मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे. आता 2-4 दिवसाच्या आत ही विषय संपवून टाकावं अंमलबजावणीचं. त्याने हे भिजत गोंगडं ठेवू नये. आता तुमच्या ह्याच्यावरून असं वाटतं की फक्त फडणवीसच अडथळा येतात. ते चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबाचा अडथळा होता. मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे. चालकच ती आहे ना बाबा. जरी ते तुम्हाला दिसतंय हो, तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाही आहे. उपसरपंचच सगळं आखितोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याचा आहे. फडणवीस साहेबच सगळं मालक आहे. सरपंचाला काही किंमत नाही. उपसरपंच हातात आहे सगळं. चला नको लय त्रास होतो मला प्लीज.